आज आपण सर्व मित्रपरिवाराने आणि विशेषतः म्हणजे खरोखरच तुम्ही जे म्हणलात की मी तुमच्यासाठी लहान भाऊ या नात्यानेच आहे. कारण रवी भैया असतील, जीत भैया असतील किंवा मुरली भैया हे माझ्यासोबतच माझ्या शाळेमध्ये सिनियर होते. त्यामुळं तेव्हापासून मी यांना भैया म्हणतच आलोय. आणि याशिवाय जे काही आता इथं उपस्थित आहेत त्या सर्वांचाच माझा परिचय थोडा बहुत आहे. शिक्षण असेल माझं किंवा माझं गाव 4 किलोमीटरवर म्हणजे जवळपास चाकूर हेच माझं गाव म्हणायला हरकत नाही. आणि असाच आजपर्यंतचा माझा प्रवास राहिलेला आहे. उजळमला 1-1.5 वर्ष, त्यानंतर 5 वर्ष नळेगावला आणि त्यानंतर माझी चाकूरला बदली झाली. खरं तर मला चाकूरला बऱ्यापैकी समाधानानं 5-6 वर्ष राहायची इच्छा होती. पण शेवटी नाविलाज आहे. प्रशासकीय कारणासाठी जिल्हाधिकारी यांनी माझी आता अहमदपूर येथे बदली केलेली आहे. आणि मागचा 2.5 वर्षाचा कालावधी मला खरोखर 2.5 महिन्याचा गेला असं वाटला. जो एक खूप फास्ट गेला. कारण सगळंच एकदम इझी होतं. म्हणजे मला लोकांचे कॉन्टॅक्ट नाही की कोण कसं आहे असं काहीच कुठल्या प्रश्न नव्हता मनात. कारण सगळ्यांचीच ओळख होती. बंडूभाऊ असतील किंवा पाटील साहेब असतील यांचा सुद्धा संपर्क अशात आला. म्हणजे सिनियर्स सुद्धा आपल्या इथले जे आहेत म्हणजे वरिष्ठ हे त्यांचं सगळ्यांचंच सहकार्य लाभलं. आणि त्यामुळे मला 2.5 वर्षाच्या काळात तरी कुठलाच काही त्रास झाला नाही किंवा कुठली मला तक्रार सुद्धा झाली नाही. हे माझं भाग्य समजतो. तर आपण हा जो काही छोटेखानी माझा सत्कार ठेवलात त्याबद्दल मी खरोखर मनातून आपल्या सर्वांचाच आभारी आहे. मी कायम म्हणजे आता विठ्ठलाच्याच मूर्तीला तर तुमच्या ऋणातच राहणं मी माझं भाग्य समजतो. एवढे बोलून मी माझे मनोगत संपवत आहे.